ते कुणी घाती घेईन ते आणि पुन्हा ते एक तर माहिती आहे का सिजर सांगितलं ते आहे ना, एक तर सिजर नसलं तर मग हे असं आता 6वा महिना पूर्ण झाला ना तिले, हो ना, जीव फुटला ना त्याले. जीव फुटला ना त्याले. अहो फिरते ना ते गरगर, फिरते म्हणजे ती लेकरू पाहिलं ना का तुम्ही आता पैशातनी कसं आहे मोबाईलतनी. तर आज सुई देतात ते गर्भ म्हणजे हे मोकळा व्हायसाठी, हा. उद्या मग काढून घेतील हा. आणि उद्या मग. म्हणलं का द्यायचा यायचा भरोसा नाही, ते रायपूरले बाबा असं करून. पण बाई वहिनी ते नको बाई, ते पराड दवाखाना चांगला बाई तिकडे सोय. असं आहे का? हम्म चांगलं आहे. असं का? आणि त्याने तर भाकरी नाही खाल्ली राहते, आम्ही नाही खाल्ल्या बरोबर भाकरी. आता एवढं लेकरू पाडायचं म्हणल्यावर तुम्ही सांगा, 6वा महिना पूर्ण झाला तिले आणि जीव तुटते ना, इतके दिवस सांभाळलं ना. मग असं एक तर चांगलं असतं तर काय वाटत नव्हतं माणसाले. तसं ते आवची काय नाही, थोडा जीव काय आहे ते काय समजून राहिलं ना आपल्याला. त्याने 2 घंटे सोनोग्राफी चालली होती तिची आली म्हणे, 2 घंटे चालू होती म्हणे सोनोग्राफी. त्याला ते दिसत असेल ना तसं ते. त्याने डायरेक्ट कालच सांगितलं की तुम्हाला हे गर्भ काढून घ्यायला लागते म्हणे, हे चांगलं नाही म्हणे. असे व्हायला लागले म्हणे बाळा. आणि एक तर 6वा महिना पूर्ण झाला तिला आता. काय जीव तोडाचा माय घाती. आणि असं हे माहिती पुराकडे पास झालं त्या पुरीचं जीव गमाव असेल ना पागल हो. मग आम्ही अकोल्याला न्या म्हणून लागले लोक आम्हाला. आम्हाला सरकारी दवाखान्यात न्यायच नाही, आम्हाला परवडत दवाखान्यात न्यायचं लागू लागले तर म्हणलं पैसे लागलेले चांगलं इथं सोय घेत असं परवडत दवाखान्यात वहिनी. सरकारी दवाखान्यात काही एवढं लक्ष करत नाही, तर ते आता आपण बळजबरीच काढून राहिलो ना त्या गरबाले. म्हणून ते परवड दवाखान्यात आकाश म्हणते सर्व लोक म्हणू लागले ना, आकाश म्हणे आम्हाला नाही म्हणण्याचं सरकारी दवाखान्यात, आम्हाला परवड दवाखान्यात न्यायचं. लोक कईच्या काही येतात डॉक्टर, किती दिवसांना ऑपरेशन होते. त्यासाठी मग बंदीला का नाही पेशंट तेवढे लोक लगे हे करतात. आता आजच्या दिवसांत राहावं लागेल, उद्या तिचं होऊन जाते ती. हा 1 वाजता येणार आहे ना ती मॅडम, 1 वाजता बोलावलं जाईल. मग ते सुई आणि ती सलाईन लावतील ना, तिला सुई देतील ना. घरी आलो म्हणे ते बरं झालं ना बाई, लवकर आला बाई रोडच्या कामावर वहिनी. नातर हे लय मोठं होत होतं, डायरेक्ट सिजर करायला लागत होतं तिचं. 3च महिने बाकी आहेत ना. ते आकाश आला म्हणून ताबडतोब ते काल परवा दिवशी आकाश आला ना, आज काल सोनोग्राफी आली ते. त्यानं ते डॉक्टरनं सांगितलं 5,000 रुपये घेतली कलरची केली तर. साधी घेतली असती का नाही मग तसं मग नव्हतं समजत ते, मग नव्हतं समजत कलरची केली. लेकराचं माय नाक पाय ना पण किती लंब आहे, नाक बिन लंब आहे, झाड बोक आहे. आणि असं कोणी म्हणाल जसं का आता होती ते हो ना, एवढं जाड दिसते. आता 3 महिने राहिले ती भरायची, त्याची 6वा महिना पूर्ण झाला. हो ना, 3 महिने बाळातीन होतं ते. 3 महिन्यानं बाळातीन ते सोनोग्राफी निघल्या. मग ते भाकर नाही खाऊ राहिली, पुन्हा बोलू नाही राहिले कोणाले, काहीच नाही. पण आता ते आपल्या हातचं बाई वहिनी तसं म्हणल्यावर काढूनच टाकणे का ते. एक चांगलं असतं आपण कशाला हे केलं असतं. तिथं म्हणणं आहे का काढून नाही, ती म्हणते हे असं काऊन झालं म्हणते, मला असं काऊन लेकरू झालं म्हणते अशी म्हणते ती. आणि म्हणते आता किती बेजार आहे म्हणते माया, अशी म्हणते ती. ती म्हणते व्हायचं होतं म्हणते, देवान चांगलं द्यायचं होतं म्हणते, हे असं दिलं म्हणते माया किती बेजार आहे म्हणते आता. असं आहे.